बघायचं म्हणून काम करू नकोस. होय, आपलं काम कसं टकाटक असतंय बघत कसं सजवतो. यशवंता, ए यशवंता, अजून काय राहिलंय का बघ. यशवंता, हा अरे काय लक्ष कुठं आहे तुझं? अगं इकडे जाय की लक्ष. हा आता हे एवढं मोठं कार्य म्हटल्यावर आपल्याला लक्ष करावं लागतंय की. कसं आहे, या पोरांच्या भरोश्यावर राहिलं ना तर सगळंच काम राहून जाईल. सगळं म्हणजे काय राहिलंय काय नाही राहिलंय हे आपल्यालाच बघावं लागणार आहे. तेच म्हणते मी, लक्ष दे जरा. बरं, मी आधी सगळी बघितलीये, तू बी लक्ष दे. होय, अगं तू सांगितलं का नाही सगळं आणलं बघ तिथे ठेवलंय. हा. काय राहिलं असेल तर बघून घे. बरोबर. वय गा के माझं सगळं लक्ष या झोपाळ्यावरच झोलायला लागले. एकदा का इथं अक्षरा बसली की काम फिनिश. ताई, हा, अहो संध्याकाळी हळदी कुंकवासाठी बायकांना सांगितलंय ना? अरे देवा, ते राहिलंच की. शरू, तेवढं काम करशील का बाळा? नाही नाही, आता गडबडीमध्ये तिला नको धाडायला. अहो आई, करेन मी, काहीच प्रॉब्लेम नाहीये, डोंट वरी. अगं पर उगीच दगदग होईल तुझी. आई, माझ्या बहिणीचं डोहाळ जेवण आहे, मी सगळी कामं करणार आहे. हो, पण तू सगळं करणार असशील तरी आम्ही तुला सगळं करू देणार नाही आहोत. थोडं थोडंच काम सांगणार आहोत. काय हो, असे का बघताय? काय नाही का अक्षरा, आपल्या आठवणी आठवल्या बघ. आपल्या आठवणी आहेत की नाही तुझ्यासारख्याच आहेत, एकदम गोड. म्हणजे तुझी माझी पहिली भेट, त्यावेळेची आपली भांडणं, मग तुझं आमच्या घरी येणं, तुझ्याकडची शिकवणी, बापरे काय काय आहे ना. आणि नंतर तू या घरात आलीस ते थेट या घरची लक्ष्मी म्हणून. अक्षरा खरं सांगू काय, तेव्हा मला ना अजिबात वाटलं नव्हतं की हे असं काय होईल म्हणून. खुश आहात ना तुम्ही? नाही, अजिबात नाही. काय? म्या नुसता खुश नाही तर म्या लई 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 म्हणजे लई खुश आहे बघ. हा, आत येऊ का? कामिनी, अगं ये की. अजिबात नाही. आम्ही इथं कर्फ्यू लावलाय, त्यामुळं कोणी बी आतमध्ये यायचं नाही. माहितीये, पण मला हाय कमांडकडनं ऑर्डर मिळाली तुमच्या. बरं कामिनी, अगं तू का आलीस इकडं? नाही म्हणजे तुला बी कमी हालचाल करायला सांगितली आहे ना. मग असू दे, आजच्या दिवस चालतं. अक्षरा, अगं कसली छान दिसायला लागलीस ग. थँक्यू, तू पण खूप सुंदर दिसतेस. बरं हे बघ, मी तुझ्यासाठी हार बनवलाय, तोच द्यायला आले होते. अयो कसला भारी आहे ग. हा, हे भारी काम केलंयस बघ. दे दे दे. बघू. कामिनी, अगं किती सुंदर आहे हा हार. तुझे प्रेम असंच टिकून राहतं. आपण टिकवायचं. आपण समद्यांनी टिकवायचं. बर चला बाहेर जाऊया, उगाच येळ नको व्हायला. अक्षर, चला ये. अक्षरा, घर एकोप्यानं ठेवायचं स्वप्न बघत असशील तू, पर आजच सगळं घर विस्कटणार आहे तुझं, तुझ्या बाळाच्या मृत्यूसोबत. फळं आहेत, करंड आहे. अगं सुपाऱ्या कुठे आहेत? आत्या आहेत ना माझ्याजवळ, हे घ्या. भगवान, गवटीमध्ये एक एक सुपारी लागेल की. हा, झालं. अरे काय कुठं काय? अरे कुठं काय म्हणजे काय करायला लागलाय तिथं? बसू दे की, आलं कंटाळा आलं पाहिलं दुकान. यार बधीर, अरे आज मान अक्षराचा इथं बसायचा, तुला बसायचा ना. हे सोफा खुर्च्या कशाला ठेवले, जा की तिकडे बस. चला चला, झाली का समधी तयारी? हे काय झालं जमाय. अरे बारक्या, तू असं बसून राहू नको. गुरुजींनी सांगितलंय दुपारपर्यंत चांगला मुहूर्त आहे.
जा तू अक्षरानं सुंदरला बोलवून आण. उगीच ये व्हायला नको. नाही होणार ये. अक्षरा लई भारी दिसतीयस बघ. इतकं तेज दिसतंय ना चेहऱ्यावर. माझी खात्री आहे देवी आईच येणार तुझ्या पोटी. आई अशा दिवसात वाकायचं नसतं. कुणाची दृष्ट नको लागायला. ए सुंदर तू वाकी, तू घे आशीर्वाद. औक्षवंत हो. अक्षरा बाळ अगदी गुटगुटीत असणार बघ. अगं सूर्यवंशींचा दिवा आहे तो त्याच्या गुणांनीच तेजाळणार बघ. काय वहिनी? लय भारी काम केलंय काकांनी. ह्यो झोपाळा नाही, अक्षरा तुझ्या बाळाची चिता आहे चिता. आता लवकर बस अक्षरा, तुझं पुढचं काय होणार आहे ना हे बघायला मी लय उतावीळ झाली. बरं आता उगाच वेळ घालवू नका, आपण पुढचा कार्यक्रम आवरून घेऊ. वहिनी तुम्ही झोपाळ्यावर बसा. अय बारक्या, तुला कसली एवढी घाई आहे रे? अगं ते सगळं उरकलं की पोट पाण्याला लागलं ते बरं असतंय ना. हा आणि काय ते मुहूर्त पण असतो ना. वय वय मुहूर्त चुकता कामा नाही. अक्षरा बस. होय. आई शौर्य कुठे दिसत नाही, कुठे गेला? अगं असेल इथंच कुठंतरी. तू बस. चिंचा थँक्यू. शौर्याला बरोबर कळतंय आईला कसं खुश करायचं ते. हा बर चला या दोघं बी आता झोपल्यावर बसा या. अक्षरा थांब. खाली उतर खाली उतर. अहो काय झालं? खाली उतर आणि तिकडे मागे जा. ए शौर्य इकडे. ए बाकी पकड जा. सुंदर काय झालं? आई अगं ह्यो झोपाळा आहे की नाही जरा वाकडा वाटतोय मला. थांब मी बसून बघतो. अहो सुंदर अरे बरं आहेस ना? लागलं नाही ना?
हे बघ आई, बारक्या, अरे इथला स्टुडंट सटला होता, हा लक्ष आहे की नाही तुझं? आणि मला सांग, ह्यो झोपाळा बांधला कोणी? झोपाळा बांधला काय झोपत होता होय तुम्ही? हा सुंदर, मी मगाशी बसून बघत होतो, पण मामा मला नको म्हणलं. हा हे बारक्या, अरे अक्षराचा मान आहे म्हणून तुला म्हटलं बसू नको. मला काय माहित नव्हतं हे असं झालंय ते. अरे पण मामा, पुन्हा एकदा नीट तपासून बघायचं की नाही झोपाळा नीट आहे की नाही ते? हार तेव्हा बघितला होता, तेव्हा काही नट दिला नव्हता. सुंदर जरा शांत हो. तुला लागलं नाही ना व? हे ध्यानात आलं हे महत्वाचं. हा चल आता बांधून घे परत तो झोपा. आता एकदम झकास झालाय बघा. हा. अक्षरा, शौर्य, आता तुम्ही आहे की नाही बिनधास्त बस. अक्षरा ये बस. ए शौर्य ये. हा सावकाशा थांबा, इकडे थांब उभा. हा ये साव ये शौर्य ये बस. पोरी, तुझं डोहाळं काय आहे ते सांगा, आम्ही आहोत पुरवायला. नवऱ्याचं नाव घेऊन सांगायचं. नाव घेऊन? हा ताई ताई ताई, तू आधी नाव घे, मग जिजू तुझे डोहाळे पुरवतील. हा अहो पूर्वाल ना डोहाळे? ताई नाव घेऊन विचार. उखाण्यातून काय ग शरू? आई, नेसली हिरवी साडी, हाती हिरवा चुडा. नेसली हिरवी साडी, हाती हिरवा चुडा. विचारता सख्यानो तुम्ही, बर्फी की पेढा. आंबट गोड तिखट, मांडले सारे सोहळे. सुंदररावांच्या कानात सांगीन, पूर्वा माझे डोहाळे. वा 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 वा. सुंदर, आता तू बी नाव घे. हा म्या? ए आई, नाही 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 नाही, मला हे असलं काय जमत नाही का आई. ए काय भीतो काय? असं सूर्यवंशी कुळाला असं शोभल असं नाव घे. हा घेतो घेतो. हा ऐका, चोरून कानात काय सांगायचं, उघड उघड मागावं. चोरून कानात काय सांगायचं, नाही नाही नाही, हा हा, चोरून कानात काय सांगायचं, उघड उघड मागावं. लाडू, पेढा, गुलाबजामुन काय हवं ते सांगावं. माने, हा हा हा, मागितलेस तर आणून देईन सूर्यचंद्र खुडून. मागितलंस तर आणून देईन सूर्यचंद्र खुडून. अक्षराचं नाव घेतो समद्यांच्या पाय पडून. लय भारी लय भारी लय भारी. क्या बात है. झकास. आमच्या सुंदरने बिलाई झकास नाव घेतलंय बर का. बरं ऐका, आता नवीन पाहुणा घरात येणार आहे, तेव्हा आपल्या समद्यांना बढती मिळणार आहे. आणि ते काय काय मिळणार आहे ना ते बारक्या, ती कार्ड आणली ती वाट. अरे हा, वहिनी हे घ्या तुमचं. मी मावशी होणार. आणि ताई, तुम्ही आत्या आजी होणार.
वय वय तुला बी आजीचं कार्ड आहे. आणि म्या बी आजी होणार. आत्याबाई तुमचं कार्ड उचला. आणि यशवंता तू आजोबा होणार की र. मी आजोबा. आई यशवंता आता आजोबा होणार आहेस, केस पांढरे करून ये जा. तर झालं समत्यांचं. माझे 2-2 कार्ड. अरे तुला 2-2 कार्ड. हा मग आता काका आणि मामा एकत्रच तर होणार म्या. अरे शौर्यला त्याचं कार्ड दे की. लाडका दादा होणार आहे तो. अरे बारक्या तरी बी 2 कार्ड शिल्लक आहेत. ही कुणाची? अहो आई, होणारे आई बाबा. हा दे दे त्यासनी दे. ओके, सगळ्यांना कार्ड्स मिळालेत. हा आता फोटो. सगळे सगळे या, सगळे एकत्र या. चल 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 बारके चल. बारक्या तू बसून घे. बस किती बस. सरळ जरा. झाले रेडी. टायमर लावतीये. तू ये पटकन. स्माइल. हा ना मिशा फेंदारत, हा तुमचा प्लॅन होता? याला तुम्ही फुल प्रूफ सक्सेसफुल प्लॅन म्हणता का? एका महिने प्लॅन मध्ये काय बी कमी नव्हतं आणि तो का फेल गेला हे बी तुला चांगलंच माहित आहे. कळलं का? आणि काय ग तू काय आहेस ना हे मला चांगलंच माहित आहे. त्यामुळे माझ्या पुढे हुशारकी करू नकोस. तो आडवर करून बोलतेस मला. काय केलंयस का तू? कुठला प्लॅन केलाय आज तागायत आणि तो सक्सेसफुल करून दाखवलायस? बास, भांडत बसायचं असेल ना तर मी बी लय बोलू शकते, पण ही येळ भांडायची नाहीये, सोल्युशन काढायची. एवढं कळतंय ना बघ. एक मिनिट. कोणाला फोन लावतेस? मला एक भारी आयडिया सुचली. माझ्या नवऱ्याने मला फसवलं होतं ना, तेव्हा या बाळाला संपवायची इच्छा झाली होती माझी. तेव्हा एका माणसानं मला काढा दिला होता. हा तो काढा प्यायची हिंमत झाली नाही माझी. पण विचार करा, जर तो काढा आपल्याला मिळाला आणि आपण अक्षराला पाजला तर? हॅलो, हा रग्या. बोला मॅडम. माग तू बघ मला एक काढा दिला होता, तो परत देऊ शकतो का? काय विचार बदलला काय परत तुमचा? तुला काय करायचं नसते चौकशा, सांगितलं तेवढं कर.
आणू शकतो का लगेच इथं? लगेच मिळेल. हा ठीक आहे, घेऊन ये. कुठे आणायचा? सूर्यवंशी वाडा बेलबागेत. बर, आणतो लगेच. लय भारी, घेऊन ये घेऊन ये. काय झालं? मी आला काढा. 10 मिनिटात मिळणार आहे. बाहेर जाऊन फक्त घेऊन यायचं काम करा. हा एकच नंबरी काम बघा. कामिनी, आज काही झालं ना तरी त्या 150 अक्षराचं बळ वाचलं नाही पाहिजे. तो काढा एकदा अक्षराच्या पोटात तर जाऊ द्या, मग देव बी तिच्या बाळाला वाचवू शकणार नाही. अक्षरा, फळा फुलांचे रास तुझ्या आयुष्यात फुलू दे. घरामध्ये दूध दुभत्याचं गोकुळ नांदू दे. आपल्या बाळराजाला कुणाची दृष्ट नको लागायला. अरे यशवंता, हा तिकडे तू काय करतोयस एकटाच? इकडे ये की. हाय की इकडे. तिकडे काय करू बायकांच्यात मी. अक्षराला आशीर्वाद दे. ते तर आहेच की आयुष्यभर. अक्षरा, पेढा असू दे नाही तर बर्फी असू दे, समजा गोडच असतंय बर का. हा पण वारसा सांभाळणारा वारस पाहिजे सूर्यवंशी घराण्याचा. आणखी अक्षरा, बघ आता एवढा सगळा खाऊ आहे, तुला काय खाऊ वाटतंय सांग. आत्या आत्या आत्या, आधी पेढा की बर्फी? मी घेऊन आले, थांब. लय तयारी केली आहे तिनं. मग जोरदार तयारी आहे पोरी. जीजू, दोन्ही बॉक्सेस मध्ये पेढे आहेत. बर्फी नाही आणली तुम्ही? नुसतं आपलं बोलायचं मुलगी हवी आहे, मुलगी हवी आहे, आणि आणताना दोन्ही बॉक्सेस मध्ये पेढे. अरे बापर, घाई गडबडीत बर्फीचं बॉक्स विसरलं वाटतं म्या. शा, असा कसा गोंधळ झाला माझ्याकडनं. अहो ठीक आहे, राहू दे, राहून गेला असेल गडबडीत. आणि पेढा काय बर्फी काय, दोन्ही गोडच असतं ना. बघितलं, सुनबाई अशी हवी, आणि बायको म्हणून सुंदरची बाजू कुठल्या बी परिस्थितीत सावरणारी.